नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की प्रतिमा प्रतापरावना राखी बांधते आणि ती राखी बांधून चाललेली असते. एवढ्यात प्रतापराव बोलतात, प्रतिमा मला माहित आहे तुम्हाला गोडाचा घास नाही भरवू शकत, पण तू माझ्या हातात तर ठेवू शकते. प्रतिमा थांबून तिथील एक पेढा उचलते आणि प्रतापरावांच्या हातामध्ये ठेवते. प्रतापराव बोलतात, मी आज जे तुला वचन दिले ना, हे मी तुला आधी पण दिलं होतं ग, पण ते मी नाही पाळू शकलो. मी तुझं रक्षण नाही करू शकलो. तुझा भाऊ जिवंत असताना सुद्धा तुला 20-22 वर्ष भटकत राहावं लागलं. आज या राखीच्या साक्षीने मी तुझी माफी मागतो प्रतिमा. मला माफ कर प्रतिमा, मला माफ कर. आणि ते प्रतिमाच्या पाया पडतात. प्रतिमा तिथून निघून जाते. कल्पना प्रतापरावांजवळ येते आणि बोलते, आओ सणाच्या दिवशी असं डोळ्यात पाणी नका ना आणू. सायली पुढे जाताना बोलते, पूर्णाजी, बाबा, आई, रविराज काका, प्रतिमा आत्यांनी बाहेर यायला नकार तर दिला नाहीच. उलट त्या तयार होऊन आल्या. त्यांनी त्यांच्या भावाला राखी बांधली आणि त्यांच्या नजरेत ओळख नसली म्हणून काय झालं? त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतोय. हे काय कमी आहे का? प्रतापराव बोलतात, खूप आहे बाळा, खूप आहे. सायली, माझ्या या मनगटावर जी राखी दिसते ना, ती फक्त तुझ्यामुळे आहे बाळा, फक्त तुझ्यामुळे. थँक्यू, थँक्यू बाळा. पूर्णाजी पुढे येते. सायलीच्या हातातील ताट कल्पनाकडे देते आणि बोलते, सायली हात पुढे कर. सायली हात पुढे करते. पूर्णाजी सायलीच्या हाताला राखी बांधत बोलते, आपल्या घरातल्या माणसांचं, नात्यांचं तू खऱ्या अर्थाने रक्षण केलंय सायली. खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात पाणी कधीच येऊ देत नाही. तो तिचं मन जपतो, कायम तिच्या आनंदाचा विचार करतो. आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तू आहेस. म्हणून मी आज ही राखी आपल्या घरातर्फे तुला बांधते. सायली पूर्णाजीला मिठी मार. कल्पना बोलते, पूर्णाई, आज तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना सायली समोर पोहोचल्यात. रविराज बोलतो, शब्दांच्या पेक्षा कृती महत्वाची ठरते, ती अशी. सायली बोलते, पूर्णाजी, ही राखी मी तुमचा आशीर्वाद म्हणून स्वीकारते. ही राखी म्हणजे खूप मोठा मान आहे पूर्णाजी, आणि त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी आहे. पण मी आज तुम्हा सगळ्यांना वचन देते, मी या घरात असेपर्यंत तुम्हा सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेवेन. सायली बोलता बोलता भलतच बोलून जाते. सर्वजण तिच्याकडे बघत राहतात. अश्विन बोलतो, या घरात असेपर्यंत म्हणजे? कल्पना बोलते, म्हणजे सायली तू कुठे जाणार आहेस? अर्जुन सायलीला खुणवतो. सायली बोलते, म्हणजे आयुष्यभर मी तुम्हा सगळ्यांची काळजी घेईन आणि तुम्हाला सुखात ठेवेन. तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाही. प्रतापराव बोलतात, आणि सायली तू जरी कुठे जायचं ठरवलंस ना, तरी तुला जाऊ कोण देणार आहे? आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला काय अर्जुनची तक्रार असेल ना, तर ती मला सांग. चांगले कान पिळतो मी त्याचे. आणि अर्जुन, तू जर माझ्या लेकीला जर काही त्रास दिलास तर तुला घराबाहेर काढे ना मी. अस्मी बोलते, डॅड आता ती तुमची लेक कशी झाली? प्रतापराव बोलतात, अगं लेकच आहे ती माझी. अस्मिता, रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाची नाती फार घट्ट असतात. तू या घरात आलीस तेव्हा मी तुझ्याशी कसाही वागला असेल ना, पण आता मात्र मी तुला मनापासून मुलगी मानतो. तन्वी मनातच बोलते, ती घराचा भाऊ आहे, मालकीन आहे, मुलगी आहे हे ठरवा आधी. आता फक्त तिला देवाऱ्यात नेऊन बसवायचे बाकी आहेत. आता एकही फासा माझ्या बाजूने पडत नाहीये. सायली बोलते, बाबा तुम्ही प्रतिमात्याची भेटवस्तू जशी लपवायचास तशी याही वेळेत लपवली असती तर किती बरं झालं असतं ना. प्रतापराव बोलतात, खरं सांगू का सायली, मला आशा होतीच की प्रतिमा बाहेर येईल आणि मला राखी बांधेल, म्हणून मी एक गिफ्ट तिच्या खोलीमध्ये लपवून ठेवलंय. पूर्णाई बोलते, अरे पण ते तिला कळणार कसं की तू ते लपवून ठेवलंस म्हणून? प्रतापराव बोलतात, त्याची काय गरज नाहीये, कारण तिला ते फार शोधावं लागणार नाहीये. तिला ते सहज सापडेल असं ठेवलंय मी. अर्जुन बोलतो, डॅड पण ते काय ठेवलंय ते सांगा ना, सांगा ना. अस्मी बोलते, डॅड सांगा ना आम्हाला पण. प्रतापराव त्या गिफ्ट बद्दल कुणालाच काही सांगत नाही. इकडे प्रतिमा तिच्या रूम मध्ये येते आणि बेडवरील ऋषी उचलून बाजूला ठेवते. तर तिला तिथे एक फोटो दिसतो. ते फोटो रक्षाबंधनचे असतात, प्रतापराव आणि तिचे. इकडे सायली बोलत असते, बाबा तुम्ही प्रतिमा त्यांना अशी भेटवस्तू दिली आहे की तुमचं आणि त्यांचं नातं अजून घट्ट होईल. अस्मी बोलते, पण घट्ट व्हायला ते आता आहेच कुठे? पूर्णाई बोलते, प्रतिमाला त्या फोटोंची जरा जरी ओळख पटली ना तरी खूप आहे. प्रतापराव बोलतात, पूर्णाई मी हाच विचार केला की ते फोटो बघून तिला पटेल तरी की मीच तिचा भाऊ आहे, म्हणजे आपण सगळे तिचीच माणसं आहोत. मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न केलाय बस. पुढे आपण पाहतो की सायली दिवसभर घडलेलं ती तिच्या हातातील राखीवरून हात फिरवत आठवत असते. एवढे तिथं अर्जुन येतो. तो बोलतो, काय झालं, एवढं काय विचार करताय तुम्ही? सायली बोलते, आज दिवसभर जे जे घडलं ते आठवते. पूर्णाजी आता मला त्यांची नात मानतात. बाबा तर म्हणाले की मी त्यांची मुलगी आहे. सर मला जेव्हापासून आठवतंय ना तेव्हापासून माझ्याकडे जी जी नाती नव्हती ती मला तुमच्या कुटुंबाने दिली, तुमच्या घराने दिली. अर्जुन बोलतो, माझ्या घराने? ते तुमचं पण घर आहे मिसेस सायली. आय मीन आत्ता तरी आहेच ना. सर मला ना नेहमी असं वाटायचं की माझं स्वतःच हक्काचं असं कुटुंब असावं,
आणि ते मला मिळालं. पण ते आता अशा परिस्थितीत मिळालंय की आता मला भीती वाटते की इतकी माझी योग्यता आहे का सर? इतक्या मोठ्या मनाच्या माणसांची मी फसवणूक कशी करू शकते? पुढील भागामध्ये पाहतो की आपण तन्वी प्रतिमा जवळ येते आणि प्रतिमाला बोलत असते, आई आई हे बघ माझ्या गळ्यात बघ हे लॉकेट, हे बघ अपघाताच्या दिवशी मी हेच घातलं होतं. अगं सगळे म्हणतात ना मी तुझी मुलगी आहे. त्याने प्रतिमाला खूप त्रास होत असतो. सायली तिथंच उभी राहून तिच्याकडे बघत असते. सायलीला तन्वीचा खूप राग येतो. सायली तन्वीजवळ जाते आणि तिच्या फाडकन कालफाडात वाजवते.